आयोग करतंय, मात्र तो वादच नाही असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। पक्षप्रतिनिधी सभेमध्ये नेते, उपनेते, संपर्क प्रमुख असे सगळे असतात, त्यामुळे पक्षप्रमुखांची निवड योग्य पद्धतीने केलेली आहे असं सिब्बल यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंची नियुक्ती लोकशाही पद्धतीने झाली असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। परिशिष्ट 15 मधील वादाची चर्चा आयोग करतंय, मात्र तो वादच नाही असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलं। पक्षप्रतिनिधी सभेत नेते, उपनेते, संपर्क प्रमुख सगळे असतात, त्यामुळे पक्षप्रमुखांची निवड ही योग्य पद्धतीने केली असल्याचंही कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरे यांची नियुक्ती लोकशाही पद्धतीने झाली असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। परिशिष्ट 15 मधील वादाची चर्चा आयोग करताय, मात्र तो वादच नाही असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर परिशिष्ट 15 हा स्पष्टपणे पक्षातील चिन्ह बद्दल बोलतो, तर इथे पक्षामध्ये फूटच पडलेली नाही असा युक्तिवाद देखील सिब्बल यांनी केलेला आहे। तर उद्धव ठाकरेंची नियुक्ती लोकशाही पद्धतीने झालेली आहे असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलं। परिशिष्ट 15 मधील वादाची गोष्ट फक्त निवडणूक आयोग करतो, तसा काही वादच नाही असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर एकूणच निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सिब्बल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। आयोगाने जे केलं त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेरच्या आहेत असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। आयोगाने जे केलं त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या कक्षाबाहेरच्या असल्याचं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर निवडणूक आयोगाच्या एकूणच भूमिकेसंदर्भामध्ये कपिल सिब्बल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। तर आयोगाने जे केलं त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या कक्षाबाहेरच्या असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। परिशिष्ट 15 मधील वादाची चर्चा जी सुरू आहे तो वादच नाही असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। पक्षप्रमुखांची निवड ही योग्य पद्धतीने केली गेली असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर 2018 मध्ये घटनेमध्ये बदल करण्यात आला, त्याची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली होती आणि त्या घटनेनुसारच उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून निवड करण्यात आलेली होती। राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक त्यासाठी झालेली होती अशी माहिती देखील कपिल सिब्बल यांनी दिली। या संदर्भातली कागदपत्र त्यांनी कोर्टामध्ये सादर केली आहे। आयोगाने जे केलं त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या कक्षाबाहेरच्या आहेत असं कपिल सिब्बल यांनी म्हटले। आमची कार्यकारिणी लोकशाही मार्गाने नियुक्त झालेली आहे असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। राष्ट्रीय कार्यकारिणीत 13 नेत्यांची निवड झाल्याचंही कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। आयोगाने जे केलं ते त्यांच्या सोयीनुसार, आयोगाला सोयीनुसार पक्ष आणि चिन्हाचा निर्णय घ्यायचा होता असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे आणि म्हणूनच त्यांनी चुका काढल्या असंही सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। परिशिष्ट 15 मधील वादाची चर्चा आयोग करतोय, मात्र तो वादच नाही असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। पक्षप्रतिनिधी सभेमध्ये नेते, उपनेते, संपर्क प्रमुख असे सगळे असतात, त्यामुळे पक्षप्रमुखांची निवड योग्य पद्धतीने केलेली आहे असं सिब्बल यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंची नियुक्ती लोकशाही पद्धतीनेच झाली असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। आयोगाने जे केलं त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या कक्षाबाहेर असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। काय नेमका युक्तिवाद सुरू आहे ते पाहूया। आयोग म्हणतं सर्व उपनेते नियुक्त केले, मात्र ते निवडून आलेले असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। आयोगाकडे सादर केलेली कागदपत्र आयोगाने पाहिली नाहीत, सिब्बलांनी आयोगावर हा आरोप केलाय। आमची राष्ट्रीय कार्यकारिणी लोकशाही मार्गाने नियुक्त झालेली असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये 13 नेत्यांची निवड करण्यात आली, यापैकी 9 निवडून आले तर 4 नियुक्त करण्यात आले असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। तर नेता म्हणजे काय, पक्षातील की विधिमंडळातील असा सवाल कोर्टाने केला। त्यावर नेता हे पद पक्ष संघटनेमधील असं उत्तर सिब्बल यांनी दिलं आहे। आयोगाला त्यांच्या सोयीनुसार पक्ष आणि चिन्हाचा निर्णय द्यायचा होता, म्हणून त्यांनी चुका काढल्या असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। परिशिष्ट 15 मधील वादाची चर्चा आयोग करते, मात्र तो वादच नाही असं देखील सिब्बल यांनी म्हटलं। बाळासाहेब हयात नाही, 2013 पासून उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आहेत असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। सिब्बल यांचा युक्तिवाद 2013 पासून उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत, घटनेत बदल झाला म्हणतात, तर 13 वर्ष आयोग गप्प का असा सवालही सिब्बल यांनी विचारलाय। तर बाळासाहेब हयात नाही, 2013 पासून उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आहेत, 2013 पासून उद्धव ठाकरे पक्षप्रमुख हे सर्वांनाच माहिती आहे असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर घटनेत बदल झाला म्हणतात, तर 13 वर्ष आयोग गप्प का असा सवाल कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेला आहे। तर कपिल सिब्बल यांनी आता निवडणूक आयोगावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। 2013 पासून उद्धव ठाकरे पक्षप्रमुख हे सर्वांना माहिती आहे, घटनेमध्ये बदल झाला असं म्हणता, तर 13 वर्ष आयोग गप्प का असा सवाल देखील सिब्बल यांनी केलेला आहे। त्याच वेळेला निवडणूक आयोगाने नोटीस का बजावली नाही असा देखील सवाल काल सिब्बल यांनी केला होता। आयोगाने जे केलं ते सगळ्या गोष्टी त्यांच्या कक्षाच्या बाहेर असल्याचं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। परिशिष्ट 15 मधील वादाची चर्चा आयोग करतं, मात्र तो वादच नाही असा युक्तिवाद देखील त्यांनी केला। पक्षप्रतिनिधी सभेमध्ये नेते, उपनेते, संपर्क प्रमुख असे सगळेच असतात, त्यामुळे पक्षप्रमुखांची निवड योग्य पद्धतीने केलेली आहे
असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलाय. उद्धव ठाकरे यांची नियुक्ती लोकशाही पद्धतीने झाली असं सिब्बल म्हणाले. परिशिष्ट 15 मधील वादाची चर्चा आयोग करते, मात्र तो वादच नसल्याचं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. बाळासाहेब सध्या हयात नाहीत. 2013 पासून उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आहेत असं देखील ते म्हणाले. 2013 पासून उद्धव ठाकरे पक्षप्रमुख हे सर्वांना माहिती आहे असं सिब्बल यांनी म्हटलं. शिवसेना पक्षप्रमुखांच्या निवडीचा कालावधी 5 वर्षांचा असतो. पक्षातील पक्षप्रमुख पद सर्वोच्च असतं आणि त्यांच्याकडे सर्वाधिकार असतात. राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करण्याचा अधिकार पक्षप्रमुखांकडे असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. शिवसेना पक्षप्रमुखांच्या निवडीचा कालावधी हा 5 वर्षाचा असतो, सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. पक्षातील पक्षप्रमुख पद हे सर्वोच्च असतं आणि त्यांच्याकडे सर्वाधिकार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करण्याचा अधिकार पक्षप्रमुखांकडे आहे असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद या ठिकाणी आपण पाहतोय. पक्षातील पक्षप्रमुख हे पद सर्वोच्च असतं आणि त्यांच्याकडे सर्वाधिकार असतात असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. तुम्ही ज्या संघटनात्मक गोष्टी सांगताय त्या बरोबर वाटतायत असं कोर्टानं म्हटलेलं आहे. कोर्टाकडून आता हे निरीक्षण नोंदवण्यात आलेलं आहे. तुम्ही ज्या संघटनात्मक गोष्टी सांगतायत त्या बरोबर वाटतायत असं कोर्टाकडून सांगण्यात आलेलं आहे. एकूण संघटनेमध्ये रचना कशी असते या संदर्भातली माहिती देखील कपिल सिब्बल यांनी कोर्टामध्ये दिली आहे. त्यावरून तुम्ही ज्या संघटनात्मक शिवसेना पक्षप्रमुखांच्या निवडीचा कालावधी 5 वर्षाचा असतो असं सिब्बल यांनी म्हटलं. पक्षातील पक्षप्रमुख पद हे सर्वोच्च असतं आणि त्यांच्याकडे सर्वाधिकार असतात असं देखील त्यांनी म्हटलं. त्यावर कोर्टानं म्हटलंय तुम्ही ज्या संघटनात्मक गोष्टी सांगतायत त्या बरोबर वाटतायत असं कोर्टाकडून सांगण्यात आलेलं आहे. तर